डॉक्टर हे लेफ्टनंट अमर वैद्य, मी ज्या बाईने इथे ऍडमिट केलं ना त्या यांच्या मातोश्री. वेल लेफ्टनंट वैद्य, फ्रँकली स्पीकिंग पेशंटची कंडिशन अगदी क्रिटिकल आहे. म्हणजे आम्ही प्रयत्न करीत आहोत, तरी चान्सेस 50-50. लेट्स होप फॉर द बेस्ट. ईश्वराकडे प्रार्थना करा. काय आहे, मेजर इंजरी आहे, इमिजिएट ऑपरेट करावं लागणार आहे. डॉक्युमेंट्सवर सह्या लागतील तुमच्या. येस डॉक्टर, मी पाहू शकतो का आईला? नाही, आता नाही. ते ऑलरेडी ओटी मध्ये, नंतर त्यांना आयसीसीयू मध्ये शिफ्ट करू. ठेवा सगळे पैसे तुमच्या जवळ ठेवा, मला 1 रुपया सुद्धा नको. पण मला एक सांगा. थांब थांब. दक्षिण दक्षिण दिसली दिसली? अहो मग सांगा ना, माझी काशी कुठे आहे? शनी वक्री आहे. आता वेळ योग्य नाही. योग्य वेळ आली की मग सांगेल. वैद्य साहेब, तुमच्या डोळ्यात पाणी चांगलं दिसत नाही. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या आईना काही होणार नाही. नवरात्र सुरू आहे, घट बसले आणि माझी आई बिराई माझ्या माणसांना कधीच इजा होऊ देत नाही. नवरात्रीचे 9 दिवस पाणी न पिता उपवास करणार आहे काय काशी? आता बघच तुझ्या उपवासाची कशी काशी करतो ते. घटच फोडून टाकतो. अरे 4 घट बसवल्यात काशीने. आता ह्यापैकी नेमका पुजलेला घट कोणता? अगं भैरवी, काशीने 4 घट बसवले होते. काय? हो ना. पूजा एकाच घटाची केली जाते अभय. अगं ते मलाही माहिती आहे, पण तिने कदाचित तिला ना संशय आला असणार की आपण तिचा डाव उधळणार आहे, म्हणून तिने 4 घट जमलं नाही म्हणून कारण सांगू नकोस. अगं जमलं नाही का? आता त्या 4 घटांमधून पूजेचा घट कुठचा आहे मला कसं कळणार? तिने एकच घट बसवलाय. उगाच मूर्खासारखं बडबडू नकोस. वेळ लागलाय तुला. हा बरोबर आहे. आता मला वेळ लागलाय. आधी साफ साफ करत तू ओरडत होतीस तेव्हा तुला वेळ लागलं होतं. आता मला वेळ लागलाय. मी वेळा झालोय. डॉक्टर, आई त्या शुद्धीवर आल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. म्हणजे आजची रात्र काढायला हवी त्यांनी. काय? प्रयत्न करत राहणं एवढंच आमच्या हातात आहे. जीवन मृत्यू ईश्वराच्या हातात असतो. तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा. गॉड इज ग्रेट. त्याच्या मनात असेल तर तुमची आई ठणठणीत बरी होईल. काशीने जे काही व्रत घेतलंय, ही अखंड तेवत ठेवलेली ही जी समय आहे ती विझवण्याची कामना मनात धरून तू आली आहेस ना. मग हो पुढे. हे बघ, मी नुसता बघत राहीन, काही कसली आडकाठी करणार नाही. बघ, घाबरू नकोस. हो पुढे. गुरव, अगं खरंच बोलतोय मी. हो पुढे. आज सकाळी ज्या टेस्ट केल्या त्याचे रिपोर्ट्स आलेत आत्ताच. त्यानुसार तुमच्या आईंना ब्लड कॅन्सर आहे. अगदी लास्ट स्टेजला असताना कॅन्सर डिटेक्ट झाला. असे पेशंट डायलिसिस करूनही फार दिवस जगू शकत नाही. आली आली भाग्यलक्ष्मी.